बारामतीमध्ये अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। अरुण, संपूर्ण राज्याचंच नव्हे तर देशाचं नव्हे, अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा अनेक पत्रकार या निवडणुकीकडे लक्ष ठेवून आहेत। काय बारामतीचं सध्याचं चित्र आहे? लोक लवकरात लवकर बाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजावतील, कसं चित्र आहे? निश्चित म्हणजे जसं आपण उल्लेख केला की संपूर्ण देशाचं लक्ष या बारामती लोकसभा मतदार संघाकडे आहे आणि याच बारामती लोकसभा मतदारसंघातल्या एक काटेवाडीमधल्या मतदान केंद्रावरती मी आहे। अतिशय महत्त्वाचा हा मतदान केंद्र, दोन उमेदवारांपैकी एका उमेदवाराचं मतदान या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे त्यांचं या ठिकाणी त्या उमेदवाराचं स्वागत करण्यासाठी देखील इथे या गावातल्या महिला आलेल्या आहेत। मतदान केंद्रावरती जसा सर्व ठिकाणी पाहायला मिळतो तसा पोलीस बंदोबस्त देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साधारणपणे 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल, लोक इथे यायला सुरुवात होतील। उत्साहाच्या बाबतीत जर म्हटलं तर नेहमीपेक्षा निश्चितपणे यावेळेचा उत्साह अधिक असणार आहे। खरं तर बारामतीमध्ये लोक आधीपासूनच म्हणजे पारंपरिक जर आपण विचार केला तर पवारांचा हा मतदारसंघ आहे आणि त्यासाठी म्हणून लोक मोठ्या संख्येने इथं मतदान करत आलेले आहेत। यावेळी पवार घरातच दुफई या ठिकाणी निर्माण झालेली आहे। पवार विरुद्ध पवार किंवा काका विरुद्ध पुतण्या अशी ही लढत आहे आणि या लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून प्रचाराचा धुरळा आपल्याला या ठिकाणी उठलेला पाहायला मिळाला। प्रचार अगदी शिगेला पोहोचलेला होता। अगदी राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांपासून तर स्थानिक स्तरावरचे कार्यकर्ते झटून काम करताना आपल्याला या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाले आणि त्याचं कारण एवढंच होतं की नेमकी बारामती कुणाची याचा निर्णय या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि त्याच जोडीला महाराष्ट्रातलं जे राजकारण अलीकडच्या काळामध्ये सगळं बदललेलं आहे, जी उलथापालथ झालेली आहे, तर त्या राजकारणाबाबत नागरिकांची काय पसंती असणार आहे, मतदारांची काय पसंती असणार आहे, त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे याचं उत्तर देखील मिळणार आहे आणि त्याचंच या ठिकाणी आपल्याला प्रचिती या मतदान केंद्रावरती येते आणि हे मतदान केंद्र सज्ज झालेलं आहे मतदारांच्या स्वागतासाठी। जे उमेदवार इथं मतदानासाठी येणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी असे हे मतदान केंद्र आणि त्या अशाच पद्धतीला उत्साह म्हणजे आपल्याला जो आहे इथल्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे तोच उत्साह इथे मतदारांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल। अगदी अरुण, जरूर सर्व घडामोडींवर बारामतीतल्या आणि विशेषतः काटेवाडीवर लक्ष ठेवून राहा। आम्ही आपल्याकडे वेळोवेळी येऊ आणि या ठिकाणची आणखी माहिती जाणून घेत राहू। अशाच प्रकारे सर्वच मतदारसंघांमध्ये ज्या ठिकाणी आज हा मतदानाचा तिसरा टप्पा राबवला जातोय वातावरण आहे